हॅलो, कसे आहात सगळे? आज आपण बनवतोय सुक्खं चिकन किंवा ड्राय चिकन. तर हे चिकन बनवण्यासाठी मी इथे थोडं खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं. पहिला आपण सुकं खोबरं एका पॅनमध्ये भाजून घेऊ. सुकं खोबरं एक 3 ते 4 मिनिटासाठी परतल्यावर आपण त्यामध्ये आता गरम मसाला ॲड करणार आहोत. तर इथे मी त्यासाठी जिरं घेतलेलं आहे, तीळ, थोडी बडीशोप, धने आणि 4 मिरच्या, थोडेसे लवंग आणि परत मिरी. हे सगळं आपण आता खोबऱ्यामध्ये घालून परतूया. आता यामध्ये भरपूर असा फ्रेश कढीपत्तासुद्धा आपण घालणार आहोत. आता आपल्याला कढीपत्ता घातल्यावर सुद्धा एक 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण आता इथे सगळा मसाला परतून घेतलेला आहे. आता आपण हे मिक्सरला लावून बारीक करून घेऊ. इथे मी आता गॅस बंद केलेला आहे. हे आपण आता थंड करून बारीक करून घेऊया. आता एका पॅनमध्ये मी थोडं तेल घेतलेलं आहे, 2 चमचे तेल. तेल घातल्यानंतर बारीक चिरलेला कांदा आपल्याला यामध्ये घालायचा आहे. तर यासाठी मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्यासोबतच मीठ घालते. आपण आता हे कांदा लाल होईपर्यंत भाजून घेऊ आणि यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे. हे सुद्धा घालून आपल्याला कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण बेसिक मसाले घालू, जसं की हळद आणि लाल मिरची पावडर. हे घालून 1-2 मिनिटासाठी छान परतून घेतल्यावर आपण यामध्ये बोनलेस चिकन घालणार आहोत आणि बोनलेस चिकनसुद्धा आपल्याला छान परतून झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. तर इथे मी आता झाकण ठेवलेलं आहे. एक 4 मिनिटं झालेली आहेत. आता आपण उघडून बघूया. इथे चिकनला छान पाणी सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये 2 ते 3 मिनिटानंतर बारीक केलेला मसाला घालायचा आहे. ही रेसिपी अगदी सोपी आहे, पण खायलासुद्धा इतकी चविष्ट, कारण आपण फ्रेश मसाला बनवून यामध्ये घातलेला आहे. त्याचा सुगंध आणि चव तर अप्रतिमच. नक्कीच तुम्ही 1 ते 2 चपाती एक्स्ट्रा खाल. अशा प्रकारे आपलं चिकन तयार आहे.